महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध उपोषण शेतकऱ्यांनी घेतले मागे। उपविभागीय अधिकारी भिवंडी कार्यालयाचं लेखी पत्र नायब तहसीलदार चंद्रकांत राजपूत यांच्या सहीने उपोषणकर्ते शेतकरी यशवंत जाधव, बुधा पोकळा, नामदेव आंबळे यांना दिल्याने खर्डी विभागातील पिंपळपाडा, वरसकोल आणि घाणेपाडा येथील शेतकऱ्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख मारुती धिरडे व आदिवासी सेवक दिलीप अधिकारी यांच्या हातून नारळ पाणी पिऊन उपोषण सोडले। सदर पत्रामध्ये या सर्व शेतकऱ्यांना कार्यालयाकडून मोबदला वाटपाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे, तरी मोबदला मिळणेकामी या कार्यालयात उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रे सादर करून मोबदला प्राप्त करून घ्यावा, तरी आपण दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सुरू केलेले उपोषण मागे घ्यावे ही विनंती करण्यात आली आहे। न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क। त्यांचं नाव काय? यशवंत जाधव। घ्या बाबा। उपोषण करते अनागोंदी कारभाराच्या विरोधात आपले काही शेतकरी उपोषणाला बसले होते। त्यात तिघे खास करून म्हणजे यशवंत जाधव, तुमचं नामदेव आणि अनिल बुधा। तर तिसरा दिवस होता, प्रकृती खालावत चालली होती आणि आम्ही आज आलो होतो इथे। सकाळी MIDCचे जे करून दिलं, नंतर यांचे मुख्यमंत्र्यांचे PS त्यांच्याबरोबर बोलणं करून दिलं, प्रांत साहेबांशी बोलणं झालं, त्यांनी त्यांचे प्रतिनिधी पाठवले, पिसवे साहेबांनी त्यांचे प्रतिनिधी पाठवले आणि जो शब्द त्यांनी दिला आहे तो शब्द ते 100% स्टिकअप राहून पाळतील, पूर्तता करतील अशी खात्री देत नाही, पण विश्वास वाटतो। कारण मागच्या वेळेस जरा वेगळा अनुभव आला होता, म्हणजे पत्र दिलं आम्हाला ऑगस्टपर्यंत पेमेंट करतो आणि त्याला आता 2 ऑगस्ट यायला नाही, त्यामुळे हा मार्ग अवलंबावा लागला। आता परत अशी वेळ येणार नाही अशी खात्री वाटते आणि या कामात खास करून आता MIDCची मंडळी आली, प्रांत साहेबांचे प्रतिनिधी म्हणून पाटील साहेब आले, सचिन आले, गुरव साहेब आले, हे सगळे आले आणि यांच्या कार्यालयाची भूमिका अतिशय शेतकऱ्यांच्या बाजूच्या माध्यमातून त्याला मार्ग निघाला। धिरडे साहेबांनी त्यात मदत केली आणि आपण सगळे आलात, त्या शेतकऱ्यांच्या वतीने मी आपण सगळ्यांचे आभार मानतो आणि उपोषण तर त्यांचं आपण सोडले। पुढच्या काळात उद्यापासून आमचे शेतकरी तुमच्याकडे येतील, त्यांना व्यवस्थित कुठली हॅरेसमेंट न करता रीतीने आणि तुमच्या ऑफिसमधले जरा बाजूला ठेवून यादी नको ना, ऑफिसमध्ये जरा बाजूला ठेवून उद्यापासून त्यांना पेमेंट करायला सुरुवात करावी अशी विनंती करतो। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद। कुठलीही शेतकऱ्यांची तक्रार पुन्हा येता कामा नये याची आपण सगळ्यांनी खबरदारी घ्यावी। चला, धन्यवाद। थँक्स अ लॉट फॉर युअर काइंड कोऑपरेशन।